नमस्कार. आजपासून आपण डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित संत सहवास हे पुस्तक वाचायला घेतो आहोत. सत्संग निर्मल कुमारांना घडलेला आणि निर्मल कुमारांनी घडवलेला. दैनिक सकाळमधून दररोज संत सहवास सदर लिहिणार असल्याचा विचार जेव्हा माझ्या गेल्या 4 दशकाच्या स्नेही डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांनी माझ्याजवळ बोलून दाखवला, त्यावेळी मी काहीसा स्तिमित झालो होतो. या निर्णयापासून त्यांना परावृत्त करण्याचा विचारही माझ्या मनात येऊ लागला होता. कारण निर्मल कुमारांच्या मागं असलेल्या विविध सांस्कृतिक कार्याचा व्याप मला माहीत होता. त्यांचे विविध संस्थांशी असलेले संबंध आणि महाराष्ट्र समाज प्रबोधनासाठी ते करत असलेलं भ्रमणही मला माहीत होतं. या व्यापात सातत्यानं दैनंदिन चिंतनात्मक लेखन करणं आणि त्याचा स्तरही टिकवणं किती अवघड आहे याची कल्पना मला महाराष्ट्र टाइम्स, केसरी आणि तरुण भारत यांनी अनुक्रमे अर्थार्थी, मराठवाडी माणसं आणि स्पंदनं ही सदर लिहिताना आली होती. शिवाय मी लिहित असलेली सदर दैनिक नव्हती, तर ती साप्ताहिक होती आणि त्यांचं स्वरूप चिंतनात्मक नव्हतं. अर्थार्थी स्वरूप भाषाशास्त्रीय होतं. मराठवाडी माणसं ही व्यक्तिचित्र होती, तर स्पंदन हे सदर ललित होतं. निर्मल कुमारांनीही अशी काही साप्ताहिक सदरं लिहिली होती, पण दैनिक सदर लिहिण्याचा आणि तेही वर्षभर लिहिण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न. यापूर्वी त्यांनी ज्ञानेश्वरीचे काही अध्याय संपादित केले होते आणि चोखामेळा आदी यादवकालीन संतांविषयी तसंच तुकारामांविषयीही पुस्तक लिहिली होती. पण संत साहित्यक विषयक दैनिक सदर लिहिण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न. तो इतकं मनोरम, लोभसवाणं, विचार प्रवर्तक आणि विचारप्रेरक रूप घेईल याची मी कल्पनाही केली नव्हती. पण संत सहवासच्या रूपानं निर्मल कुमारांनी मलाच नव्हे तर स्वतःला आणि उभ्या महाराष्ट्राला, त्यांच्या सर्व वाचकांनाही एक सुखद धक्का दिला. संत सहवास हे सदर आबालवृद्धात इतकं लोकप्रिय का झालं? वस्तुतः विविध धर्मांचं आणि धर्मसंप्रदायांचं, विविध संतांचं साहित्य वाचकांसमोर नव्हतं का? यापैकी काही ग्रंथांची पारायणं होत होती, तर काहींवर प्रवचनं, कीर्तनं होत होती. ज्या काळात संत साहित्याविषयी अनेक पूर्वग्रह प्रचलित आहेत, त्यांच्याशी अनेक विपरीत समीकरणं जोडली जात आहेत, जे कालबाह्य आहे, स्वकाल संदर्भहीन आहे, अनावश्यक आहे, देवभोळेपणा वाढवणार आहे, असं म्हणून संतांचा आणि त्यांच्या साहित्याचा सहवास टाळण्याच्या दिवसात आवर्जून संतांच्या आणि केवळ संतांच्या सहवासात रमण्याचा निर्मल कुमारांचा ध्यास काहीसा शब्दशः जगावेगळाच म्हणायला हवा. निर्मल कुमार तसे प्रबोधनाच्या पाऊलखुणा शोधणारे, महात्मा ज्योतिबा फुले, लोकहितवादी, कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे, प्राचार्य आगरकर, राजश्री शाहू छत्रपती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रा. ग. बा. सरदार यांच्या कार्याशी आणि लेखनाशी समरस होणारे. लोकहितवादी काल आणि कर्तृत्व हा तर त्यांचा मौलिक संशोधन प्रकल्पच. पण संत साहित्याविषयी त्यांना जी जवळीक वाटत होती, तिचा अंतस्त्रोत त्यांच्या मनात कदाचित गेली कित्येक दशकं वाहत होता. हा स्त्रोत जसा त्यांचा स्वतःचा होता, तसाच त्यांचे वडील जैन दर्शनाचे विख्यात भाष्यकार पंडित जिनदास शास्त्री फडकुले यांचाही होता. संत सहवास वाचताना मला कित्येकदा असं वाटे की निर्मल कुमारांच्या वाणीतून आणि लेखणीतून पंडितजी तर प्रकटत नाहीत. हे नातं जसं मला उलगडलं तसं आणखी एक नातंही उलगडलं. तर ज्या प्रबोधनकारांचा मी निर्देश केला, त्यांनी धर्माचं अधिष्ठान नाकारलेलं नसून स्वीकारलेलं आहे. तो एक अंतस्त्रोतही संत सहवासात कळत नकळत प्रवाहित झाला आहे. या लेखसंग्रहातून विविध धर्माचं, विविध पंथांचं आणि विविध संतांचं, महापुरुषांचं विचारदर्शन घडतं. हिंदू धर्माप्रमाणेच बौद्ध, जैन, इस्लाम, शीख, वीरशैव इत्यादी विविध धर्मातील उदात्त तत्वांचं विवरण केलं आहे. त्यात आपल्याला श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, बसवेश्वरी भेटतात. ज्ञानोबा, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकोबा, रामदास जसे भेटतात, तसेच मुक्ताई, जनाबाई, कान्होपात्रा, अक्क महादेवी यांचंही दर्शन घडतं. कबीर, कमालनी, शेख मोहम्मदही भेटतात आणि तिरुवल्लवर
वेमन्ना नि पुरंदरदास या दक्षिणेकडील संतांचीही भेट होते आणि केवळ युगपुरुष मध्ययुगीन संतच नव्हे तर अगदी अलीकडच्या काळातले 20व्या शतकातले गाडगे महाराज नि तुकडोजीही भेटतात. हा सत्संग जसा कित्येक शतकांचा आहे तसाच युगायुगांचाही आहे. संत आणि संत साहित्य यांच्याविषयींच्या निर्मलकुमारांच्या धारणा नितळ, स्वच्छ आणि सुस्पष्ट आहेत. संतांच्या विचारांचा मागोवा का घ्यायचा हे या लेखनामागील प्रयोजनही अत्यंत तर्कशुद्ध नि युक्तिसंगत आहे. जे पावन जीवन जगले नि ज्यांनी जगाला हे पावन विचार दिले त्यांचा आदर्श आजच्या समाजासमोर यासाठी ठेवणं आवश्यक आहे की आजही सारीच जीवनमूल्य उद्ध्वस्त नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा अवस्थेत हे महाजन ज्या वाटेनं गेले ती वाट दाखवणं, ते मार्ग झाडून पुसून स्वच्छ करणं आवश्यकच नाही का? कोण होते ते संत, कसे होते ते महापुरुष या प्रश्नांची उत्तरं या संग्रहातील स्वतःला घडवतो तो संत. संत आणि समता, संत आणि पंडित, संत साहित्य कोणत्या वयात वाचावं, संतांची जात कोणती यासारखी शीर्षकच देतील. संत साहित्य कोणत्या वयात वाचावं हे देखील त्यांनी एक स्वतंत्र लेखात विशद केलं आहे. त्यामुळे संत साहित्यात जे काही अपूर्व दडलं आहे त्याबद्दलचं कुतूहल संत साहित्याच्या विरोधकांच्या मनातही जागृत होईल. जन्मा येऊनी काय केले, केव्हा उजाडणार, सुख कुठं आहे, किती जगावं, कशाला जगावं हे प्रश्न जीवन जगताना जसे तुम्हा आम्हाला पडतात तसेच निर्मलकुमारांना पडले आणि निर्मलकुमारांपूर्वीही ते संतांना नि महापुरुषांना पडले. त्यांची उत्तरंही संतांनीच दिली. निर्मलकुमारांचं कौशल्य ही उत्तरं संत वचनातून शोधण्यात आहे, वेचण्यात आहे. त्याचा समर्पक अन्वयार्थ लावण्यात आहे. त्यातल्या भावसौंदर्याचं नि विचार सौंदर्याचं दर्शन घडवण्यात आहे, त्यावर भाष्य करण्यात आहे. संत साहित्य हे परलोकवादी आहे. इहलोकातील जीवन जगण्यासाठी त्याचा काही उपयोग नाही असा एक विरोधी सूर सतत काढला जातो. या संग्रहातील प्रपंच आणि परमार्थ, प्रपंच करावा नेटका, जीवनाचं गाणं सुरेल असावं, पशुचं सुख आणि माणसाचं दुःख, जीवनाला प्रेमभावनेचं अधिष्ठान, चिरतारुण्याचा मंत्र इत्यादी लेखांची शीर्षकच किती बोलकी आहेत. तीच या विरोधांना परस्पर उत्तरही देऊन टाकतात आणि त्यांची व्यंकटी सांडतात. श्रद्धेचं सामर्थ्य आणि सौंदर्य, मन जुळवणारे शब्द हवेत, पुरुषार्थ हाच धर्म, आयुष्याच्या वस्त्रातले आनंदाचे धागे वगैरे लेखातून प्रकटलेली जीवनमूल्य समाज मानसाची जडणघडण करतात. श्रद्धा, कर्तव्याची जाणीव, श्रमप्रतिष्ठा, शुद्ध चारित्र्य, विवेकनिष्ठा, शुचित्वाची ओढ, स्वतःबरोबरच इतरांच्याही अस्तित्वाची नि कल्याणाची जपणूक इत्यादी कितीतरी जीवनादर्शाचे वस्तुपाठ या लेखातून मिळतात. व्यक्तीचं आणि समाजाचं कल्याण यातून साधलं जातं. संतांचं धर्मप्रबोधनाचं कार्य हे समाज प्रबोधनाचं रूप घेऊ लागतं. त्याचं आकर्षण निर्मलकुमारांच्या मनाला वाटलं असावं आणि म्हणूनच ते हे लेखन करायला प्रवृत्त झाले असावेत. या समाज प्रबोधनाचं आणखी एक अंग आहे, ते आहे परखडपणाचं. समाजाचं आणि व्यक्तीचं अहित, अकल्याण ज्या ज्या गोष्टीमुळे होतं तिला कडाडून विरोध या समाज प्रबोधनकारानं केला आहे. त्याचं प्रतिबिंब आणि त्यावरील भाष्य या संग्रहात आढळतं. मुंडन केल्याने संतत्व येत नाही, संन्यासी आणि गणिका, देवाऱ्यावरील विंचू आला, कोण सोवळा कोण ओवळा हे लेख या दृष्टीने पाहावेत. चातुर्वर्ण्यामुळे निर्माण झालेल्या विषमतेवरील टीका कित्येक लेखातून प्रकटली आहे. भक्तीचं यथार्थ दर्शन या संग्रहातील काही लेखात घडतं. संतांच्या मधुरा भक्तीची सोनेरी किनारही या महावस्त्राला लाभली आहे. निर्मलकुमारांनी भक्तीचा आणि देवत्वाचा साक्षात्कार विविध पैलूतून समर्थपणे घडवला आहे. संत साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचं एक आत्मीय नातं आहे. जीवनाचा परमार्थ त्यातून अभिव्यक्त होतो. संतांच्या वचनातून हे तत्त्वज्ञान अत्यंत सहजपणे, स्वाभाविकपणे उमटतं, प्रकटतं, उकलत जातं. विश्व चैतन्य नि विश्वाच्या चराचरातील प्राणीमात्र्यातील चैतन्य यांच्यातही एक अतूट नातं आहे. आत्मतत्वाचं हे भान निर्मलकुमारांनी आत्मा हा विठ्ठल, दिव्यत्वाला मरण नाही यातून जागवलं आहे. भक्ती आणि आत्मज्ञान यांची सांगडही संतवचनात घातली गेली आहे. निर्गुणोपासना आणि सगुणोपासना याचा विचार संत साहित्य यासाठीच करतं. सगुणोपासनेचं अंतिम उद्दिष्ट निर्गुणोपासना हे आहे. पाषाण देवची झाला, परमेश्वरी अवताराचा अर्थ
या लेखातून ते उत्कटतेनं स्पष्ट झालं आहे. मग प्रापंचिक जीवनाला आणि त्यातील कर्माला अर्थ कोणता, या समस्यांचा उलगडाही यातील लेखातून होतो. संत वचनातील भक्तीच्या आविष्कारात जशी भावसौंदर्याची विविध रूपं आढळतात, त्याचप्रमाणे त्यातून प्रकटणाऱ्या तत्वविवेचनात विचार सौंदर्याच्या विविध छटा आढळतात. भाव आणि विचार यांचं मनोज्ञ मिलन या लेखनात झालेलं निर्मलकुमारांनी दाखवलं आहे. संत आपलं म्हणणं मांडताना व्यवहारातले अनेक दृष्टांत देतात. आवा चालली पंढरपुरा यासारखी कितीतरी उदाहरणं या संदर्भात सांगता येतील. निर्मलकुमार देखील आपलं विवेचन करताना अनेक व्यावहारिक दाखले देतात. त्यामुळे या लेखनाला कधीकधी दृष्टांत पाठाचं रूप प्राप्त होतं. कधीकधी हे वैचारिक लेखनही कमालीच्या भावनिक काव्यात्म पातळीवर जातं. ही किमया मोठी अवघड आहे, पण निर्मलकुमारांनी ती साधली आहे. वानगी दाखल काही उदाहरणं देण्याचा मोह मला आवडत नाही. ज्ञानेश्वरी ही काव्य सौंदर्याची प्रसन्न पौर्णिमा आहे. शब्द जड असतात, त्यांच्या मागे मनाची प्रसन्नता उभी केली पाहिजे की शब्दांची फुलं होतात. शब्द जुळवणं म्हणजे साहित्य नव्हे, मन जुळवणारे शब्द स्फुरणं म्हणजे साहित्य. मनाला प्रेमाची दीक्षा दिल्याशिवाय असे शब्द भेटत नाहीत. कृष्ण हे एक वेड आहे, जे ओसरलं तर जीवन निस्सार होईल. कृष्ण नावाचं स्वप्न संपलं तर फुलांचा सुगंध संपेल, चंद्रकिरणांचं अमृत आटेल, शृंगार विटून जाईल, रंगाचा बेरंग होईल, सूर मावळतील, असुर उच्छाद मांडतील. कृष्णाच्या प्रेमबंधनात त्याच्या भावभक्तीत गुरफटून गेलेल्या काव्याची कलाच संपेल. निर्मलकुमारांच्या शैलीची विशेषता केवळ त्यांच्या वक्तृत्वात, काव्यमयतेतच नाही, तर प्रभावी विरोधाभासात्मक प्रतिपादनात नि सुभाषित वजा वाक्यरचनेतही आहे. यातील पहिल्या वैशिष्ट्याचा प्रत्यय पुढील लेखनात येतो. दुर्योधनाला अंधपुत्र म्हटलं नसतं तर कदाचित दुर्योधनाची सुळाची ज्वाला इतकी आक्रमक झाली असती का, हा प्रश्न आहे. म्हणे म्हातारपणी संत साहित्य वाचू. संतांनी ऐन तारुण्यात लिहिलं, त्याचं रसग्रहण सगळी गात्र थकल्यावर कसं करणार. पुण्यवंतांच्या पदरात नाना प्रकारच्या हाल अपेष्टा आणि दुराचारी लोकांच्या हातावर सुखसंपत्तीचं दान सोडणारा हा विश्वचालक लहरी म्हटला पाहिजे. या संपूर्ण लेखसंग्रहातच निर्मलकुमारांच्या व्याख्यानाप्रमाणे सुभाषित वजा वाक्यांचा सडा पडला आहे. पावसाचा एक एक थेंब खडकावर पडत राहिला तर खडकही फुटू शकतो. संतांची वचनं प्रत्यक्ष आचरणात येत नसतील तर हा संतच नव्हे, पण समाजाचा पराभव मानला पाहिजे. मधुर शब्दामुळे मने जुळतात. शब्दांनी केलेल्या जखमा शल्ल्याप्रमाणे टोचत राहतात. निर्मलकुमारांच्या याच लेखसंग्रहाचं स्वरूप असं काहीचं आहे. त्यांना घडलेल्या प्रदीर्घ संत सहवासाचा अत्यंत कमीत कमी रेषात काढलेला आलेख आहे. मलाही या प्रस्तावनेच्या निमित्तानं हा सत्संग लाभला. निर्मलकुमार हे माझे आत्मीय असूनही गेल्या 4 दशकात मी त्यांच्या लेखनाविषयी एक शब्दही लिहिलं नाही. त्यामुळे या लेखाच्या विस्तारानं प्रेमापोटी काही सीमालोंघन केलं असेल तर संत साहित्याचे प्रेमी त्याला उदार अंतःकरणाने क्षमा करतील. युम पठाण. संत सहवास हे सदर दैनिक सकाळमधून मी वर्षभर लिहू शकलो. याचं श्रेय सकाळ वृत्तपत्र समूहाचे प्रमुख संपादक आणि माझे स्नेही श्री विजय कुवळेकर यांचं. त्यांचा आग्रह नसता तर हे लेखन माझ्या हातून झालं नसतं. एखादं सतत दररोज लिहित राहणं लेखकाला किती कष्टदायक असतं हे मी अनुभवलं. पण हे कष्ट आनंदकारक होते, मनाची उभारी वाढवणार होते. दिसामाजी काहीतरी ते लिहावे ही संतोक्ती लक्षात घेऊन मी लिहू लागलो आणि आश्चर्य असं की माझ्या लेखनाला वाचकांचा प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात मिळत गेला. पत्र पाठवून, प्रत्यक्ष भेटून, फोनवरून या लेखनाबद्दलची आपली अनुकूल प्रतिक्रिया संपूर्ण वर्षभर मला वाचकांनी कळवली. त्यात भाविक, रसिक आणि चिकित्सक होते. 90 वर्षाच्या एका वृद्धानं थरथरत्या अक्षरात आपली पसंती कळवून शुभाशीर्वाद दिला तेव्हा मला संत सहवास लाभत असल्याची साक्ष पटली. सकाळमधील या लेखनामुळे मला मिळालेला आनंद आणि उत्साह शब्दातीत आहे. माझ्या सहस्रावधी वाचकांच्या मनात समाधानाचे काही तरंग मी निर्माण करू शकलो असेल तर त्याचं सर्व श्रेय संतांच्या प्रभावी वाणीला आहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल. मी केवळ भारवाहक असेन, पण उत्तम विचारांचा भार व्हायला मिळणं हे सुदैव नव्हे का. संतांच्या साहित्यानं भारतीय संस्कृतीला सामर्थ्य लाभलं, सौंदर्य मिळालं. आमची संस्कृती त्यांनी श्रीमंत केली. संत कवींनी जितकं ईश्वरावर प्रेम केलं
त्यापेक्षाही अधिक माणसांवर केलं. माणसातला परमेश्वर ते पाहू शकत होते. तो जागा व्हावा आणि माणूस ईश्वरत्वापर्यंत पोहोचावा ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. स्वतःपासूनच त्यांनी या कार्याला सुरुवात केली. त्यामुळे संतांचं साहित्य त्यांच्या हृदयातल्या भक्तीचं आणि शक्तीचं उच्चंबळतं रूप आहे. जात, वर्ण, संप्रदाय, भाषा आणि प्रदेश यांच्या सीमा ओलांडून असीम बनलेले संत विश्वजीवनाशी समरस होत गेले. या समरसेतून रसपूर्ण साहित्य निर्माण व्हावं यात आश्चर्य नाही. या लेखकाच्या निमित्तानं संतांच्या शब्दाशी आणि मनाशी माझ्या कुवतीप्रमाणे संवाद करण्याचा मी प्रयत्न केला. संतवाणीचं भावसौंदर्य विलक्षण आहे ही जाणीव पुन्हा पुन्हा झाली. BA, MAच्या विद्यार्थ्यांना संत वाङ्मय मी अनेक वेळा शिकवलं. PhDच्या विद्यार्थ्यांनाही या विषयात मी मार्गदर्शन केलं. पण प्राध्यापकीय चष्मा बाजूला ठेवून केवळ एक रसिक म्हणून संत काव्याच्या काही ओंजळी भरून प्यायलो. तेव्हा तृप्तीची आणि शांतीची पूर्वी न अनुभवलेली एक लहर माझ्या मनात निर्माण झाली. संत साहित्यात पंडिती बुद्धीपेक्षा वत्सल अंतकरणाची साधीसुधी भाषा असल्यामुळे ती कोणत्याही माणसाला भेटते आणि माणूस संतवाणीला मनापासून बिलगतो. संत सहवास या सदरातून मी अहिंसा, समता, शांती, बंधुता, प्रेम आणि भक्ती, आशावाद, पुरुषार्थ या मूल्यांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ संत वचनांची अवतरणं देण्यापेक्षा सध्याचा सामाजिक जीवनसंदर्भ लक्षात घेऊन काही शाश्वत मूल्यांचं प्रतिपादन केलं आहे. ते करताना संवादी अशी संतवचनं उद्धृत करायची हे माझ्या लेखनाचं स्वरूप आहे. भाबडेपणा, अंधश्रद्धा, निराशावाद, प्रारब्धवाद, निष्क्रियता असल्या अपप्रवृत्तीवर मी टीका केली आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं संतांच्या साहित्यात मिळतात असला भोळसट विचार मी कुठेही मांडला नाही. संतवाणीच्या वैचारिक आणि भावनिक सौंदर्याचं योग्य समर्थन मात्र मी केलं. नवजीवनाच्या रचनेला आवश्यक असलेला संयमी, पुरुषार्थी, विवेकनिष्ठ माणूस घडवण्याची शक्ती संतांच्या साहित्यात आहे असं मला वाटतं. संत, महंत, धर्मपुरुष आपल्या देशात सर्व जाती जमातीतून निर्माण झाले. किंवा खरं तर अशा व्यक्तित्वांना कोणत्याही जातीच्या चौकटीत बंदिस्त करून ठेवणं हा अपराध आहे. माझ्या लेखनात अनेक संतांचे उल्लेख आणि त्यांची अवतरणं येतात. कबीर, तुलसीदास, सूरदास, मीरा, कमाल, नानक, पलटूदास, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास यांच्याप्रमाणेच चोखामेळा, सेनानावी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावतामाळी, मुक्ताई, जनाबाई, कान्होपात्रा, शेख महम्मद इत्यादींचेही विचार यात आढळतात. महात्मा बसवेश्वर, संत पुरंदरदास, अक्क महादेवी, तेलुगू संत कवी वेमना यांचे विचारही उद्धृत केले आहेत. भगवान महावीर, भगवान बुद्ध, श्रीराम, श्रीकृष्ण आणि येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर या प्रेषितांचीही वचनं अवश्य तिथे आधारासाठी घेतली आहेत. आचार्य विनोबा भावे, संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराजांची वचनंही विवेचनासाठी घेतली आहेत. माझ्या साहित्याचं वस्त्र विणताना संत प्रतिभेचे संपन्न धागे मला मिळाले. हे माझं भाग्य. तरीही हे वस्त्र नीट विणलं गेलं नसेल तर त्याचा दोष सर्वस्वी माझ्याकडे आहे. संतांच्या व्यक्तित्वाचं आणि साहित्याचं मनपूर्वक चिंतन करण्याची संधी मला मिळाली हे समाधान मोलाचं आहे. माझे मित्र श्री अनिल कुमार मेहता आणि त्यांचे चिरंजीव श्री सुनील मेहता यांनी मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीनं या लेखमालेचं रूपांतर पुस्तकात केलं. स्नेहभावानं त्यांनी हे कार्य पार पाडलं. त्यांचा मी मनपूर्वक ऋणी आहे. दररोज नियमित लेखन सौ मंदाकिनी फडकुले हिनं तत्परतेनं केलं. या पुस्तकाची मुद्रणप्रतही केली. माझ्या विचारांना अक्षररूप तिच्या लेखणीतून मिळालं. सर्वात शेवटी मी डॉक्टर U.M. पठाण यांचा उल्लेख करत आहे. 40 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांची माझी घनिष्ठ मैत्री आहे. संत साहित्याचे ते एक दीर्घ व्यासंगी अभ्यासक आणि संशोधक आहेत. संत वृत्तीच्या या लेखकानं या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली हाही माझ्या आनंदाचा एक भाग आहे. साहित्य रसिकांना माझं लेखन आवडेल अशी मला आशा वाटते. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले. प्रकरण पहिले. प्रपंचाला परमार्थाचा सुगंध. जीवन आनंदाने जगावं, उत्साहाने आपली कर्तव्य कर्म करावीत आणि त्यात ईश्वर भक्तीचा आणि मानव प्रेमाचा गंध मिसळला म्हणजे हे जीवन आनंदाचं माहेरघर बनतं. अशा अर्थाचा महत्त्वाचा विचार संत साहित्यात प्रामुख्याने विवरून सांगितला आहे.
संतांनी जीवनाचा तिरस्कार केला, सांसारिक सुखदुःखापासून जडजडून वेगळं निघावं आणि हा अवघा संसार वमनासारखा त्याज्य मानावा, ही संतांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे, असा अत्यंत विपर्यस्त समज पुष्कळ लोकांनी करून घेतलेला आहे. संत विचारात निवृत्तीचा रंग थोडासा असला तरी संतांची जीवनदृष्टी आनंदाने ओथंबलेलीच आहे. आनंदाची त्यांची कल्पना नीट समजून घेतली पाहिजे. आनंदे भरीनं तिन्ही लोक, असं म्हणणाऱ्या ज्ञानदेवांच्या साहित्यात विकलतेचा आणि विफलतेचा विचार कुठेही आलेला नाही. जीवनाच्या वृक्षावर बसून जीवनानंदाचं गीत गाणारा ज्ञानेश्वर नावाचा पक्षीराज माणसाला आपलं जीवन कर्तव्याच्या जाणीवेने उन्नतीचं ध्येय समोर ठेवून जगण्याचा संदेश देत आहे. साऱ्याच संतांच्या जीवनात आनंदाची पहाट उजाडली होती. आनंदाच्या डोहात सामान्य माणसानेही डुंबत राहावं, हीच त्यांची भूमिका होती. सावतामाळ्याने आपल्या रूपकात्मक शब्दातून सार्थ जीवन जगण्याचा विचार सुंदर रीतीने मांडला आहे. आमुची माळी याची जात, शेत लावू बागा येतं, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुलं झाडा, शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई ल्याली, सावताने केला मळा, विठ्ठल देखी आला डोळा. वरवर पाहिलं तर सावतामाळ्याची ही कविता साधी वाटते, पण या साध्या शब्दात विलक्षण सुंदर आशय त्या संताने आपल्या अनुभवातून ओतला आहे. केवळ रचनेच्या दृष्टीने पाहिलं तर हे काव्य आनंददायक आहे. आपणच आपल्या जीवनाचा मळा फुलवणारे माळी आहोत. आयुष्याची शेती बागायत आपल्याला मनोभावे केली पाहिजे. मोठ नाडा आपल्याच हातात आहे. फुलझाडांना नियमित पाणी देण्याचं आनंददायक काम केलं तर शांतिरूपी शेवंती प्रत्येकाच्या मळ्यात फुलून आल्याशिवाय राहणार नाही. प्रेमाची जाईजुई सुगंधाने दरवळत राहील. हा विचार निवृत्तीचा किंवा निराशेचा आहे का? आनंदाची पेरणी कशी करावी आणि आपल्या मळ्यातून समाधानाचं शांतीचं पीक कसं काढावं याचा जणू मूलमंत्रच या ठिकाणी एका कर्तव्यप्रेमी संतांनी सांगितलेलं आहे. जीवनात दुःख नाही तसं नाही. दुःखांचाच विचार करत राहणाऱ्या दुःखवादी मनुष्याला जीवनातले आनंदाचे असंख्य क्षण दिसतच नाहीत. आनंदाची प्रचिती येण्यासाठी प्रथम आपलं मन स्वच्छ आणि निरामय केलं पाहिजे. मनातच विकृतीचे जंतू असतील तर प्रकृती कशी निकोप राहणार? द्वेष आणि अहंकार यांचं नको तितकं तण मनाच्या भूमीत माजलेलं असतं. अशा भरड जमिनीत काय उगवणार? मनाचा मळा फुलवण्यासाठी ते तण प्रथम उपटून काढण्याची साधना ज्याला करता येते तो सावतामाळ्याच्या पंक्तीत बसू शकतो. केवळ स्वार्थ, केवळ अहंता यांचं दडपण असल्यावर आपल्या आत्म्याचा मनमोकळा सूर उमटू शकत नाही. प्रसन्नतेची वाट आपल्या मनाच्या आणि जीवनाच्या बाहेर नसते, हेच संतांचं सांगणं आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. तुकोबांची ही अनुभूती आहे. सुख आणि आनंद यांचा संबंध मनाशीच असतो. कोणतंही सुखदुःख अंतिम अर्थाने मनाशीच निगडीत असतं, यात शंका नाही. म्हणूनच तुकोबा आपला विचार आणखी स्पष्ट करतात. मन शुद्धतया काय करीसी माळा, मंडित सकळा भूषणांसी. खरं तर जीवनातला आनंद मनाच्या शुद्धतेवर आणि विकासावर अवलंबून असतो. आपल्या मनातच त्या अर्थाचं नंदनवन असतं. निरामय मनाला आनंदाची भेट घडते. कितीतरी प्रकारच्या सूक्ष्म, कोमल, तरल, विकसित, प्रेममय, भक्तिमय, मनोमय आनंदाची वर्णनं संत साहित्यात आढळतात. पण केवळ वर्णन वाचून तो आनंद मिळवता येत नाही. तो अनुभूतीतूनच प्राप्त करून घेतला पाहिजे, असं संतांचं म्हणणं आहे. आजच्या प्रगत मानसशास्त्राला सुद्धा हे मान्य व्हावं. आपल्या जीवनातच आनंदाचे झरे लपलेले असतात, पण आपल्याला ते माहीतच नसतं. कस्तुरी मृग ज्याप्रमाणे सुगंधाचा शोध घेण्यासाठी उरी फुटेपर्यंत धावत असतो, पण आपल्यातच त्या सुगंधाचं मूळ आहे याची त्याला जाणीव होत नाही, तशी आजच्या जगाची अवस्था झाली आहे. जग भरकटत चाललं आहे. आपल्या आयुष्याच्या पंढरीत आपल्याच मनाच्या विटेवर आनंदाचा विठ्ठल उभा असलेला पाहायला मिळाला पाहिजे. हे काम फार कठीण आहे, अशक्य आहे असा गैरसमज करून घेणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. सावतामाळ्याच्या मळ्यात विठ्ठल येऊ शकतो किंवा खरं तर तो स्वतःच विठ्ठल होऊ शकतो. म्हणून कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं तृप्तीचे उद्गार तो काढतो. या प्रकारचा आनंद प्रत्येकाने मिळवावा, म्हणजे जग सुंदर होईल, जीवन संपन्न होईल. आपल्या कर्तव्यात, आपल्या प्रपंचातही सिद्धी लाभू शकेल.
त्यासाठी प्रपंचाचा त्याग करून अंगाला राख फासून घेण्याचं काहीच कारण नाही. पुरुषार्थाने प्रपंच करताना त्यालाच परमार्थाचा सुगंध येऊ लागतो. तुकोबांच्या शब्दात आपणही म्हणू शकू, आनंदाचे डोही आनंद तरंग. संत सहवास 2. संत आणि समता. माणूस हा माणूस म्हणून ओळखला जावा. त्याचं माणूसपण हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. त्याच्या कुळाला, जातीला आणि वर्णाला तसा काहीच अर्थ नसतो. पण माणसाच्या कपाळावर जातीपातीच्या चिठ्ठ्या चिकटवल्या जातात. जातीने मनुष्य श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो हा विचार संत महंतांनी आणि विचारवंतांनी पुसून टाकण्याचा अखंड प्रयत्न केला. संतांचे विचार आणि आचार समतेचे द्योतक आहेत. ज्याच्या मनात समता नाही आणि ममताही नाही त्याला संतत्वाच्या आणि देवत्वाच्या जवळ जाण्याचा अधिकार कधीच लाभणार नाही. तोच खरा अस्पृश्य समजावा. ही विशाल आणि सर्वसमावेशक दृष्टी संतांच्या साहित्यातून प्रकट झाली आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ आणि जे जे भेटे भूत ते ते जाणी जे भगवंत हा उदात्त विचार तर्कशुद्ध आहे. माणसातच काय पण प्रत्येक प्राणीमात्रात ईश्वराचं अधिष्ठान आहे हे मान्य केल्यावर कुळ, जाती आणि वर्ण यांच्या अहंगंडाला काहीच अर्थ उरत नाही. आपल्या खांद्यावर जातीय उच्चनीचतेचे जे पिशाच्च शतकानुशतकं ठाण मांडून बसलं आहे ते फेकून दिलं पाहिजे. हे अनेक संतांनी गरजून सांगितलं आहे, परोपरीने सांगितलं आहे. पण माणसाचा मुरदाडपणा अलौकिक आहे. संतांच्याच कपाळावर त्याने जातीची, वर्णाची लेबलं तत्परतेनं आणि धूर्तपणे चिकटवली. संत कबीर म्हणतात, जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तरवार का, पडा रहन दो म्यान. खरं तर साधूचीच काय, सर्वसामान्यांची ही जात माणूसच असते. माणूसच असावी. माणसाची जात वाढावी, मानव्याची उंची वाढत जावी हे संतांचं स्वप्न आहे. पण हे घडत नाही. म्हणून संतांच्या वाणीला अनेक वेळा हुंदके फुटले आहेत. चोखामेळ्याची दुःखार्थ भावना त्याच्या अभंगातून व्यक्त झाली आहे. अश्रूंनी आणि हुंदक्यांनी भरलेल्या आपल्या शब्दात तो म्हणतो, ही न याती माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवड्या रीती. या संताचा मुलगा कर्ममेळाही असेच निराश उद्गार काढतो. तुमच्या संगतीचे काय सुख आम्हा, तुम्हा मेघश्यामा नकळे काही. हीनत्व आम्हासी, हीनत्व आम्हासी, हीनत्व आम्हासी देवराया. आपल्या हीनत्वाचा त्रिवार उच्चार करणारा हा माणूस अस्पृश्य समजला जावा ही माणसाची विलक्षण शोकांतिका आहे. संत सहवास 3. काही संतांनाही विषम समाजस्थितीत विद्रोहाची भाषा उच्चारावी लागली. समाज मनाला जडलेल्या रोगावर काही कठोर औषध योजना करावी लागली. संत तुकाराम म्हणतात, निंब दिला रोग तुटा या अंतरी, पोभाळितावरी आतचरे. तुका म्हणे हित देखण्यासी कळे, पडती आंधळे कुपान माझी. अकुलीन समजल्या गेलेल्या संतांना आणि तथाकथित अस्पृश्यांना देवाची डोळाभेट घडत नव्हती. आपल्याला परमेश्वर भेटू शकत नाही या सामाजिक दुःखावर संतांच्या प्रतिभाशक्तीने मात केली. भौतिक नेत्रांनी खरं तर परमेश्वर दिसत नसतो. भक्तीने आणि प्रेमाने चिंब भिजल्याशिवाय हृदयीचा परमेश्वर डोळ्यासमोर साकार होत नाही. चोखामेळ्याच्या कवितांतले हुंदके आपल्याला माहीत आहेत, अश्रू माहीत आहेत. पण त्याच्या तृप्तीचं आणि कृतकृत्यतेचे उच्छ्वास किती अवीट सुवासाने दरवळत आहेत हे त्याच्या अभंगांवरून दिसतं. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरीये. पाऊले गोजरी श्रीमुख शोभले, ध्यान मिरविले भीमातिरी. वैजंती माळा किरीटकुंडले, परिधान केले पीतवस्त्र. चोखा म्हणे ऐसा लावण्य पुतळा, तो आम्ही देखीला दृष्टीभरी. जो विठ्ठल कधी पाहिलाच नाही तो चोखामेळ्याच्या आंतरिक दृष्टीने सर्वस्वी टिपला आहे. रात्रंदिवस परब्रह्माच्या भेटीची स्वप्न ज्यांनी आत्मीयतेने रंगवलेली असतात ते परब्रह्म अखेर त्यांच्या मनातच चिरंतर वसतीसाठी येतं. जेवढं इंद्रियांना कळतं त्यापेक्षा अधिक बुद्धीला कळतं आणि बुद्धीला कळतं त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक मनाला आणि आत्म्याला कळतं. पण म्हणून चोखामेळ्याला भोगावे लागलेल्या यातनांचं समर्थन होऊ शकत नाही. भेदबुद्धी विनाशाकडे नेते तर एकत्वाची, समरसतेची जाणीव माणसाच्या माणुसकीचा विकास करते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.